नमस्कार. तर आज आपण काही बेसिक्स बघणार आहोत. ज्योतिषचे कुंडलीचे काही बेसिक्स बघणार आहोत. तर त्या बेसिक्समधनं आपल्याला आज काय कळेल? आपल्याला हे ओळखता येईल की कुंडलीत 12 घरं आहेत टोटल. तर कोणती जागा म्हणजे कोणतं घर. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या या घरात एका घरामध्ये अमुक घरामध्ये अमुक ग्रह आहे म्हणजे काय. दुसऱ्या घरामध्ये शनी आहे म्हणजे काय. तिसऱ्या घरामध्ये चंद्र आहे. ह्याचा अर्थ काय होतो ते कसं कळणार आपल्याला कुंडली बघितल्या. म्हणजे ज्यांना आयडिया आहे त्यांना तर लगेच कळेल. जे शिकलेत थोडंफार, ज्यांना माहिती आहे याबद्दल त्यांना तर लगेच कळेल. पण ज्यांना माहिती नाही त्यांना कसं कळणार. तर त्यांच्यासाठी आज एक व्हिडिओ आहे. अगदी सर्वसामान्यांसाठी व्हिडिओ आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपली कुंडली बघितल्या एखादी गोष्ट कळेल. मी जे काय सांगतोय ते एखादी गोष्ट कळेल. तर एक उद्देश असा आहे हे व्हिडिओ बनवायचा की तुम्हाला एक बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि पुढे तुम्हाला व्हिडिओ कळतील. म्हणजे मी एखादं सांगितलं की दुसऱ्या घरात शनी आहे तर त्याचे रिझल्ट, तर तुम्ही लगेच तुमच्या दुसऱ्या घरात बघाल आणि तिकडे शनी आहे का बघाल. तर मग किंवा कोणत्या कुंडलीत, स्वतःच्या नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी कुंडलीत शनी दुसऱ्या घरात आहे हे तुम्हाला कळेल आणि ते रिझल्ट तुम्ही लावाल आणि बघाल. असा उद्देश आहे या व्हिडिओचा. हे अगदी बेसिक आहे, तर काही हरकत नाही. आता आपण चालू करूया. तर हे बघा, सर्वप्रथम ही असते कुंडली एखादी. म्हणजे ह्याच्यात असतात टोटल 12 घरं. तुम्ही बघू शकता टोटल आहेत 12 घरं. तर आता हा जो रकाना आहे, हा जो ब्लॉक आहे ते आहे पहिलं घर. त्याला पहिलं घर म्हणतात. एकदम समोर वर जे दिसतं ते पहिलं घर. आणि ह्याच्यात एक ऑर्डर असते बरं का, एक क्रम असतो. म्हणजे पहिल्याला लागून दुसरं, दुसऱ्याला लागून तिसरं, तिसऱ्याला लागून चौथं, चौथ्याला लागून पाचवं, पाचव्याला लागून सहावं, असा हा क्रम असतो. सहाव्याला लागून सातवं, सातव्याला लागून आठवं, असा क्रम असतो हा टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर ही टोटल 12 घरं कुंडलीतली. तर आता मी तुम्हाला सांगितलं की तुमचं लग्न घर, ज्याला पहिलं घर असंही म्हणतात, पहिलं घर लग्न घर. तर पहिल्या घरामध्ये शनी आहे असं मी तुम्हाला सांगितलं. तर ह्याचा अर्थ काय, हा जो ब्लॉक दिसतोय ना तुम्हाला, ही जी जागा, हा स्क्वेअर, या ब्लॉकमध्ये शनी असेल. म्हणजे सॅटर्न, SAT सॅटर्न किंवा शनी असं लिहिलेलं असेल म्हणजे शनी आहे पहिल्या घरामध्ये. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या चौथ्या घरामध्ये चंद्र आहे. तर चंद्र चौथ्या घरात, तुम्ही लगेच हा रकाना बघायला पाहिजे. इकडे हा जो रकाना आहे तो चौथा. एक मोजून घ्या, 1 2 3 4, बरोबर. तर हा झाला चौथा रकाना, म्हणजे इकडे आहे तुमचा चंद्र. तर आता तुम्ही लगेच आपली कुंडली बघितली उघडून, तर सगळ्यांच्या इकडे काय एक लिहिलेलं नसेल, वेगवेगळा लिहिलेला नंबर असेल. तर त्याचा अर्थ काय हे आपण आता बघूच थोड्या वेळात. तर सध्या तुम्हाला हे कळलं का की ह्या ब्लॉक म्हणजे पहिलं घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर, हे चौथं घर, हे पाचवं घर, हे सहावं घर, हे सातवं घर, असं. आणि अनुक्रमे हे 12पर्यंत टोटल 12 घरं. हे तुम्हाला जर बेसिक कळलं तर ह्याच्यावर सगळं पुढचं डिपेंड आहे तुम्हाला कळण्यामागचं. ही झाली टोटल 12 घरं. त्याच्यानंतर आता आपण समजून घेऊया की एखाद्याच्या तिकडे, मी जिकडे 1 नंबर लिहिला आहे तिकडे 1 नंबर नसतो लिहिलेला, काहीतरी वेगळा नंबर लिहिलेला असतो. तर त्याचा अर्थ काय ते आपण समजून घेतलं पाहिजे. तिथे समजा दुसरा कोणता नंबर लिहिला असेल, समजा कोणाच्या 4 नंबर लिहिलेला असेल, तर तुमची लग्नरास 4 आहे, कारण तुमचं लग्न घर जे की तुम्हाला पहिलं घर मी दाखवलेलं इकडे, ह्या पहिल्या घरी जर 4 नंबर लिहिलेला असेल तर तुमची लग्नरास झाली कर्क. आणि अनुक्रमे पुढे 4 5 6 7 8 असे अंक असणार ह्याच्या पुढे. कळलं. म्हणजे घर हे पहिलंच आहे पण तिथे रास ही कर्क आहे. रास 4 नंबरची आहे पण घर हे पहिलंच आहे. हे झालं घर. आणि त्याच्यानंतर आपण बघूया रास. तिकडे कोणता नंबर लिहिला त्याच्या अकॉर्डिंग असते रास. आता त्याच्यासाठी मी एक दुसरा चार्टसुद्धा आणलेला आहे तुम्हाला आज बघायला. आता हे बघा, हा चार्ट दिसतोय तुम्हाला, इथे लिहिलं आहे 4 नंबर. हे घर पहिलंच आहे पण नंबर इकडे लिहिला आहे 4. हे घर तसंच राहणार. घर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी टोटल 12 घरं. घर नंबर सेम पण रास नंबर इकडे वेगळा आहे. इकडे लिहिलं आहे पहिल्या घरामध्ये 4 नंबर रास. म्हणजे हे झालं कर्क लग्नाची कुंडली आहे, ही कर्क लग्न. आता उद्या मी समजा तुम्हाला म्हणालो
वृषभ लग्नाची कुंडली म्हणजे काय, तर वृषभ रास ही 2 नंबरची रास आहे. तर इकडे हा 2 नंबर लिहिलेला असणार 4च्या जागी. घर पहिलंच पण लिहिलेला नंबर 2 म्हणजे झाली वृषभ रास, वृषभ लग्न रास. तर मग नंबर ते अनुक्रमेच असतात. इकडे 4 पहिल्या घरात 4 लिहिलं आहे, मग पुढे 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 परत म्हणजे 12 नंतर परत पहिली रास येणार 1 2 3. तर अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या. एक अशी मग आता तुम्हाला मी सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीच्या दुसऱ्या घरामध्ये सिंहेतला शनी आहे. तर म्हणजे काय, दुसरं घर बघायचं, इकडे रास आहे सिंह रास असणार, इकडे लिहिलेला 5 नंबर असणार आणि त्याच्यात शनी लिहिलेला असणार. या घरामध्ये या घरात शनी असणार म्हणजे झाला शनी हा दुसऱ्या घरात कर्क राशीमध्ये आहे. कळलं, हे डायनॅमिक्स तुम्हाला कळले. घर आणि हे झालं घर आणि रास. तर अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट ॲप्लाय करून बघा चार्टवर एकेका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि आता समजा उदाहरणार्थ आपण अजून एक घेऊया, हीच कुंडली कर्क लग्नाची. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, आता ट्राय करा की मी तुम्हाला सांगितलं की 7व्या घरामध्ये सूर्य आहे. तर 7वं घर म्हटल्यावर तुम्ही लगेच काय बघाल, कुठे बघितलं पाहिजे? 7वं घर म्हटल्याबरोबर इकडे नाही, चूक, तुम्ही इकडे बघितलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं की घर हे कॉन्स्टंट असतं. 1 2 3 4 5 6 7 हे 7वं घर आहे, इकडेच असणार सूर्य. पण रास इकडे आहे 10 नंबरची, म्हणजे मकरमधला सूर्य इकडे आहे 7व्या घरामध्ये. असं हे बघितलं पाहिजे. ही गोष्ट खूप बेसिक आहे, थोडं कन्फ्युजिंग वाटू शकते. ज्यांना काहीच आयडिया नाही आहे त्यांना थोडीशी कन्फ्युजिंग वाटू शकते, मला अगदीच मान्य आहे. पण ही गोष्ट तुम्ही आपापल्या कुंडलींवर लावून बघा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतरच ही गोष्ट येईल. ही एक अशी गोष्ट आहे जी प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला येणार. तर ही गोष्ट जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पुढे हळूहळू मी काय सांगतो आहे नक्की तुम्हाला कळेल. ज्योतिष रिलेटेड कंटेंट तुम्हाला कळायला लागेल की नक्की त्यांना म्हणायचं काय. तर हे होतं थोडंसं बेसिक, अगदी बेसिक एकदम, की एखादं, आता मला वाटतं या व्हिडिओनंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल की लग्न रास म्हणजे काय, कुठे बघितलं पाहिजे तुम्ही. दुसरं घर म्हणलं की कुठे बघायचं, तिसरं घर म्हणलं की कुठे बघायचं, हे तुम्हाला आता मला वाटतं लक्षात येणार. ह्या व्हिडिओनंतर आलं पाहिजे लक्षात, याची प्रॅक्टिस करा. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा, लाईक करा. आणि हो, पुढे अशा चांगल्या अपडेट्ससाठी आणि नॉलेजसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येतील काही व्हिडिओ टाकल्यावर. तर धन्यवाद. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.